जैन समाजामध्ये अनेक वर्षापासून ज्याची उत्सुकता होती त्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं. मुख्य मुनी श्री महावीर कुमारजी यांना तेरापंथ धर्मसंघाचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. ही घोषणा राजस्थानमधील लाडनू येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांनी केली. ही घोषणा होतात कार्यक्रमस्थळी उपस्थित साधू साध्वी, श्रावक श्राविका आणि देशभरातून आलेल्या हजारो अनुयायांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी टाळ्याच्या गजरात आणि जयघोष करत या निर्णयाचं स्वागत केलं. तेरापंथ धर्मसंघाची परंपरा ही शिस्त, संयम आणि आध्यात्मिक मूल्यांसाठी ओळखली जाते. या परंपरेत युवाचार्य हे पद अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण भविष्यात धर्मसंघाच्या नेतृत्वाची जबाबदारी याच व्यक्तीकडे येणार असते. त्यामुळं ही झालेली जी घोषणा होती ती केवळ एका व्यक्तीच्या नियुक्तीची नव्हती, ती धर्मसंघाच्या भविष्यातील नेतृत्वाचा मार्ग निश्चित करणारी घोषणा मानली जाते. आचार्य श्री महाश्रमणजी यांनी महावीर कुमारजी यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना युवाचार्य हे पद देऊन सन्मानित केलं. महावीर कुमारजी यांनी अनेक वर्ष धर्मसंघात सेवा, साधना, अध्ययन आणि संघ कार्यात सक्रिय योगदान दिलंय. त्यांची शांती, संयम आणि अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे ते अनुयायांमध्ये आदराचं स्थान मिळवून आहेत. या निर्णयानंतर देशभरात तेरापंथ समाजामधून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय. विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जात असून हा क्षण तेरापंथ धर्मसंघाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा देखील मानला जातोय. आता सर्वांचं लक्ष असेल ते नव्यानं नियुक्त झालेल्या युवाचार्य महावीर कुमारजी यांच्या आगामी कार्यशैलीकडे. धर्मसंघाची गौरवशाली परंपरा आणि आध्यात्मिक विचार अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे.